नमस्कार मंडळी. सोयराबाई यांचे अभंग भाग 19. तर अभंग असा आहे. पंढरीचे ब्राह्मणे चोख्यासी छळिले, तया लागी केले नवल देवे. सकळ समुदाव चोखियाचे घरी, रिद्धी सिद्धी द्वारी तिष्ठताती. रंगमाळा सडे गुढिया तोरणे, आनंद कीर्तन वैष्णवांचे. असंख्य ब्राह्मण बैसल्या पंगती, विमानी पाहती सुरवर. तो सुख सोहळा दिवाळी दसरा, ओवाळी सोयरा चोखियासी. पंढरीचे ब्राह्मणे चोख्यासी छळिले. संत चोखामेळा. आपल्याला त्यांच्याविषयी थोडीफार माहिती आहेच. तर अशा या संत चोखामेळा यांना पंढरीच्या ब्राह्मणांनी छळलं. आता ते का, कसं, हा इतिहास आहे. आपण त्यात फार खोलात जायला नको. तया लागी केले नवल देवे, पण मात्र काहीतरी नवल घडलं. तर हे काय नवल घडलं हे इथे सोयराबाईंनी पण काही विदित केलेलं नाहीये. पण कदाचित असं वाटतं की संत चोखामेळा ह्यांच्या एका त्यांच्या भक्तीमुळे आणि त्यांच्या ज्ञानामुळे एका लेवलला गेल्यानंतर आसपासच्या लोकांनी त्यांना स्वीकारलं असावं, त्यांचं थोर पण स्वीकारलं असावं. आणि ते स्वीकारल्यावर काय घडतंय? सकळ समुदाव चोखियाचे घरी, रिद्धी सिद्धीद्वारी तिष्ठतात. की सगळा समुदाय की जो एकेकाळी त्यांच्याच विरोधात होता, तो आता त्यांच्या घरी गेलाय. आणि गर्दी किती? तर रिद्धी सिद्धी दाराशी थांबल्यात. कदाचित त्यांना आत प्रवेश मिळत नाही आतल्या गर्दीमुळे. त्या तिष्ठत बसल्या आहेत. रंगमाळा सडे गुढिया तोरणे. इथे संत चोखामेळा यांच्या घराच्या सजावटीचं वर्णन आहे. रंगमाळा सडे गुढिया तोरणे, आनंद कीर्तन वैष्णवांचे. असंख्य ब्राह्मण बैसल्या पंगती, विमानी पाहती सुरवर. की जे एकेकाळी विरोधात होते तेच आज मोठ्या संख्येने त्यांच्या घरी आहेत. भोजनासाठी आहेत, कारण बैसल्या पंगती म्हणतायत त्या. आणि हा सगळा सोहळा कोण बघतोय? सुरवर म्हणजे आकाशातून देव विमानात बसून हा सगळा सोहळा बघतायत. आणि ह्या सगळ्या आनंदामुळे सोयराबाई काय म्हणतायत? तो सुख सोहळा दिवाळी दसरा. की हा सगळा आनंद दिवाळी दसरा ह्या सणांइतका मोठा आहे. आणि शेवटी एक पत्नी जे करते पतीसाठी, की ओवाळी सोयरा चोखी अशी, की त्या संत चोखामेळा यांचं औक्षण करतायत, त्यांना ओवाळतायत. तर म्हणजे हा अभंग जेव्हा आम्ही याच्यावर चर्चा करत होतो, अ, बरेच आम्हाला त्यातले मार्ग सापडू शकले असते. पण आम्हाला जो योग्य वाटला तो आम्ही इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर असं ओवाळी सोयरा चोखियासी. पंढरीचे ब्राह्मणे चोख्याशी छळीले, तया लागी केले नवल देवे. सोयराबाईंना आज सांगायचं आहे की माझ्या नवऱ्याला समाजात जे स्थान दिलं जात नाहीये, त्याची भक्ती असून सुद्धा, विठ्ठलाविषयी त्याला ममत्व असून सुद्धा त्याला छळलं जातं. ही सत्यता, ही वास्तविकता सोयराबाईंना होती. आणि निश्चितच ती कधी ना कधी अभंगातून येणारच होती समोर. आणि ती इथे आलेली आहे. आणि तया लागी केले नवल देवे. कधी-कधी असं वाटतं, की आपण मनातच आपली समजूत घालून घेतो. जेव्हा सगळीकडनं आकाश आकाशात अगदी ढग व्यापून जातात. सगळीकडे काळोख दाटून येतो. मग आपणच आपला प्रकाश व्हायला आपण सुरुवात करतो. त्या पद्धतीने सोयराबाईंना इथे म्हणायचं असावं कदाचित, की तया लागी केले नवल देवे. की देव प्रत्यक्ष समोर उभा ठाकलाय. या पूर्ण समाजविरोधी वातावरणात चोख्याच्या बाजूला देव अगदी नवल केल्यासारखा आला आहे. सकळ समुदाव चोखियाचे घरी, रिद्धी दारी तिष्ठताती. रिद्धी सिद्धीचं काय आहे? रिद्धी सिद्धीचं महत्व किती आहे? रिद्धी सिद्धीमुळे घरात, संसारात खूप समृद्धी येते, संपत्ती येते.
कशाची कमी होत नाही. अशा रिद्धी-सिद्धी पण तिष्ठत आहेत. अशा दाराशी द्वारपालासारख्या उभ्या आहेत. असा भाव, अशा पद्धतीने चोख्याचं स्वागत होतंय. अशा पद्धतीने चोख्याला मान दिला जातोय. आणि रंगमाळा, सडे, गुढिया, तोरणे, आनंद कीर्तन वैष्णवांचे. रंग, माळा, रांगोळी, तोरणं, सडे घातले, गुढ्या उभारल्यात. आनंद कीर्तन वैष्णवांचं चालू आहे. एवढा मोठा सोहळा आहे. एवढा मोठा मान दिला जातोय चोख्याला. असंख्य ब्राह्मण बैसल्या पंगती. ब्राह्मणांच्या पंगती उठतायत. विमानी पाहती सुरवर. हा नयनरम्य सोहळा, नयनरम्य देखावा वरून देव सुद्धा बघत आहेत की पृथ्वी तलावर आज काय एवढा अद्भुत सोहळा होतो आहे. तो सुख सोहळा दिवाळी दसरा ववाळी सोयरा चोखी असे. कदाचित असंही असू शकेल की चोख्याला एवढा त्रास होतोय, एवढा विरोध होतोय आणि तो सोहऱ्याकडे, आपल्या पत्नीकडे आला असेल स्वतःचं सांत्वन करायला. तेव्हा सोहऱ्याने त्याची समजूत घालून, जसं मला आठवतंय की मला आठवतंय म्हणजे मला इथे आठवतंय असं आहे की मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांची समजूत घातली होती. ताटीचे अभंग आहेत. बरोबर ना? चेतन. हो, साठीचे अभंग हां. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेत तसे. की ती आठवण करून देते की आपला जन्म कशासाठी झाला आहे आणि आपल्यातून काय घडणार आहे आणि आपण समाजाकडनं आपल्याला काय मिळणार आहे हे आपल्याला माहिती होतं. आणि तरी सुद्धा आपण पुढे जायला हवं, असं थोडक्यात तिला सांगायचं होतं मुक्ताबाईंना. तर त्या पद्धतीने सोयराबाईंनी आपल्या नवऱ्याची, चोख्या मेळ्याची समजूत घातली असेल आणि समजूत घालताना ओवाळलं असेल आणि मोठा हा दिव्य सोहळा तिने अशा शब्दातून उभा करून त्याचं मन हलकं केलं असावं, असंही मला कधी-कधी वाटतं. म्हणजे आता वाचल्यावर मला असं वाटतं, की कारण आम्ही सुरुवातीला अगदी चर्चा करत होतो तेव्हा आम्हाला कळतच नव्हतं, की असं काय झालं असावं, की म्हणजे खूप असं विरुद्ध चित्र दिसतंय, की समाजात अ, चोखामेळांना किंवा सोयराबाईंना एकंदरीत त्या कुटुंबाला कधी स्वीकारण्याची इतिहासात तसा प्रसंग लिहिलेला नाहीये. आणि त्याबद्दल आम्ही खूप साशंक होतो, की आम्ही काय बोलू? पण मला आता जेव्हा चेतन बोलायला लागला, तेव्हा मला असं वाटायला लागलं, की त्या दोघांचा, पती-पत्नीचाही संवाद असा असू शकतो, की एकमेकांची समजूत घालू शकतात. एकमेकांना ते आत्मबळ देऊ शकतात. त्याच्यामुळे सुद्धा असे अभंग येऊ शकतात, की जेवढ्या जखमा समाजाने त्यांना दिल्या असतील, त्यावर आपला मलम लावण्यासाठी अशा सुंदर शब्दांचा अभंग सोयराबाईंनी निश्चित दिला असेल आपल्या नवऱ्याला. नाही वाटत का चेतन? हो, आणि अ, हे सगळं करताना कुठेच कोणाला दूषण दिलेलं नाही. म्हणजे हो. तू जे यांचं मुक्ताबाईंचं उदाहरण सांगितलं, की संत ज्ञानेश्वर असो, संत चोखामेळा असो, यांना समाजाने खूप त्रास दिला. पण त्या बदल्यात त्यांनी कोणाला दूषण दिलं नाही किंवा अ, काय म्हणू आपण, आपल्या सामान्य भाषेत अपशब्द. बदला घेणं जे म्हणतो. हां. तर अर्थात ते संत होते. बदला हा शब्द फार मोठा होईल त्यासाठी. पण अमक्यानी प्रतिशोध. मला त्रास दिला, माझ्याशी वाईट वागला म्हणून मी वाईट वागणार, असा विचार त्यांनी कधी केला नाही. आता ह्या सुद्धा अभंगात जसं तू म्हणाला, की आपले मतभेद झाले चर्चा करताना, की नक्की काय म्हणायचं असेल. आणि तू म्हणतो तसं हा जर त्या पती-पत्नीचा सुखसंवाद असेल, तर त्याच्यात सुद्धा त्यांनी समाजाला काहीतरी दिलंच आहे परत. चांगलं ते सुद्धा. हो. त्यांनी अगदी. असं नाहीतर त्या म्हणू शकल्या असत्या ना आपल्या नवऱ्याला, की त्या अमक्याने तुम्हाला त्रास दिला, थांबा आपण बघूच त्याच्याकडे. हो. तर तसं नाहीये. ते जे काही आपल्या
आपल्याला जे काही मिळतंय, चांगलं असो वाईट असो, ते परत देताना चांगलंच गेलं पाहिजे हा विचार त्याच्या मागे मलाही जाणवलं आहे जेव्हा तू याच्यावर विवेचन करत होतास तेव्हा. हो. एखादी सांसारिक बाई, तिच्याकडे जर नवऱ्याने काही तक्रार केली तर ती अगदी पदर खोचून उभी राहते. कोण तुम्ही कोणाकडनं ऐकून घेतलं, ती बघतेच. अशा पद्धतीने एक सांसारिक बाई उभी राहू शकते. तर एक पारमार्थिक, जी इहलोकाबद्दल तिला काही आसक्ती नाही, अशा सोयराबाईंनी आपल्या पतीची समजूत अशा पद्धतीने घातलीच असेल की तुमच्या पाठीमागे देव आला आहे, तुमच्या पाठीशी देव आहे आणि तो सगळं घडवतो आणि त्याच्या देवाच्या जर मनात आलं की आपल्या मनात आलं तर तो आपल्या घरात 100 पंक्त्या असंख्य ब्राह्मणांच्या घालू शकतो. तर असा हा संवाद असावा. कारण की सुरुवातच अशी झाली की चोख्याशी छळीले. पंढरीचे ब्राह्मणे चोख्याशी छळीले. म्हणजे ब्राह्मणांनी छळलं तरी आपण त्या ब्राह्मणांची पंक्ती घालू शकतो, इतकी आपली क्षमता आपल्या विठ्ठलाने आपल्याला दिलेली आहे. असं सोयराबाईंनी इथे सांगायचं आहे, असं वाटतं मला. आणि बरोबर. म्हणजे आता खरं सांगायचं तर तो इतिहास तू म्हणाला तसा एक तर लिखित नाहीये किंवा लिखित असेल तर सध्या तरी आम्हाला तो ठाऊक नाहीये. आम्ही निश्चितपणे असेल कुठे लिखित तर तो शोधून काढू अगदी. आणि पुन्हा एका कुठल्या तरी भागात वाटलं तर आपण ह्याच अभंगाचं परत एकदा नव्याने विवेचन करू, जर तो प्रसंग किंवा असं काही सापडलं तर. पण मला वाटतं तो इतिहासापेक्षा ही भावना खूप महत्वाची आहे की तुम्ही जो काही आपल्याला अ, ज्या आपल्याला अग्निदिव्यातून जावं लागतं संसारातल्या अनेक लोकांकडनं आपल्याला बोलणे ऐकून घ्यावे लागतात किंवा आपलं आपलं स्थान समजून दिलं जातं. कधी-कधी वाटतं जसं काही आपण फक्त नाईलाज आहोत सगळ्यांसाठी, अशी जी भावना येते किंवा असं काहीही की ज्याच्यामुळे आपलं मन हे कधीही उद्विग्न होतं. त्यावेळेस त्यावेळेस काहीतरी नवल घडतं आणि ते नवल घडण्याची जी प्रक्रिया आहे, जे नवल घडण्याचं जो काही वर्णन असावं ना, तर ते या अभंगात आलेलं आहे. की सोयराबाईंना हे सांगायचंय की जेव्हा कधी आपल्याला वाटतं की खूप काळे दाट ढग आलेले आहेत, पण एखाद्या वेळेस त्याच्यातूनच वीज चमकते, जी जी कित्येक कित्येक सूर्यांनाही अ, गिळू शकेल इतका प्रकाश तिच्यात असू शकतो. तर आपणच त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. हा जो भाव आहे ना, तो याच्यात प्रकर्षाने आलेला आहे. तर आजचा अभंग असा होता. थोडा हं, वेगळा होता. आम्हाला बरंच म्हणजे मला प्रश्नच पडला, की जेव्हा तत्वज्ञानाच्या दृष्टीने अभंग असतो, तेव्हा सुद्धा एवढा विचार करावा लागत नाही. पण आजच्या अभंगाने आम्हाला खरंच विचारात पाडलं. हं. आज मग थांबूया इथे. हो, थांबूयात. कालच कार्तिकी एकादशी झालीये आणि योगायोग असा होता जो आम्हाला 18व्या भागात लक्षात नाही आला, की 18व्या भागात पंढरपूरच्या त्या आनंद सोहळ्याचं वर्णन होतं आषाढी एकादशीच्या आणि नेमकी दुसऱ्या दिवशीच कार्तिकी एकादशी होती. हा एक फार छान योगायोग जुळून आलेला. तर तो आज मला इथे सांगावासा. हो, अगदी बरोबर. तर आज यू आपण इकडे थांबूयात. हां. YouTubeवर श्रोत्यांना आवाहन की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. हं, आणि लवकरच आम्ही नवीन अभंगाचा भाग घेऊन येऊ. नक्कीच. जय जय राम, कृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.